नमस्कार. सत्यस्पर्श न्यूजमध्ये आपले स्वागत. इचलकरंजीतील गाजलेल्या अमर कोरवी खून प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 3 ऑगस्ट रोजी रात्री सुतारमळा रोडवरील वीज डीपीजवळ अमर कल्लाप्पा कोरवी याच्यावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. आरोपीचा शोध घेण्यासाठी कोरोची, इचलकरंजी, कागल, सांगली, बेळगाव आणि कोल्हापूर परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली. आरोपींनी ओळख लपवण्यासाठी केस कापून घेतल्याची माहिती तपासात समोर आली. दरम्यान आरोपी करवीर तालुक्यातील अयोध्या कॉलनी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून सुरेश कोरवी वय 31 आणि सूरज जाधव वय 30 या दोघांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत जुन्या वादातून हा खून केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी सत्यस्पर्श न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.